नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आता ऑगस्ट महिना चालू आहे, त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा जो लाभ आहे 1500 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजचे अपडेट घेऊन आलेलो आहे. तर याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी देखील आहेत आणि अपात्र लाडक्या बहिणी देखील आहेत. तर येणारा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो कोणाकोणाला मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर शासनामार्फत सध्या तरी ज्या लाडक्या पात्र बहिणी आहेत तर यांच्यासाठी ई-KYC आणण्याचं काम केलं जाणार आहे. यापूर्वीच ई-KYC संदर्भात पोर्टलवरती अपडेट आली होती, परंतु अजून ई-KYC सुरू झाले नाहीये. साधारणतः अपेक्षित आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ते वितरण होण्यापूर्वी ही ई-KYC शासन सुरू करण्याची शक्यता आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत. त्यांना एकापेक्षा जास्त म्हणजेच लक्षात घ्या की एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी नोंदणी केलेली आहे. अशा लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स देखील कागदपत्र पडताळणीसाठी खूप कमी आहे. लाडक्या बहिणी त्या ठिकाणी जाऊन कागदपत्र सबमिट करत नाही आहेत आणि अजून काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका देखील यासाठी विरोध करत आहेत आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविका अजून पोहोचलेल्याच नाही आहेत. त्यामुळे असं संपूर्ण भाग जो लक्षात घेता लाडक्या बहिणींच्या कागदपत्र पडताळणीसाठी जर विलंब झाला तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे, तर यांचा जर कागदपत्र पडताळणीला जर ऑगस्ट महिना पुरला नाही आहे, त्यांना अजून वेळ लागला तर ऑगस्टचा जो हप्ता आहे तो केवळ पात्र लाडक्या बहिणींनाच येऊ शकतो. मध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 26 लाख ज्या अपात्र आहेत, कागदपत्र पडताळणी काही ठिकाणी सुरू झाली आहे, परंतु त्यांना पात्र करण्याची प्रोसेस सुरू झाली नाही आहे. जिल्हाधिकारी किंवा महिला बालविकास कार्यालय या ठिकाणी त्यांना कागदपत्रांची फेर तपासणी करून ऑनबोर्डवरती आणण्याचं काम केलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणी पात्र होत आहेत ही आकडेवारी मंत्री आदित्य तटकरे जाहीर करतील आणि त्यांचा जो निधी आहे तो अतिरिक्त निधी वितरित करण्यासंदर्भातला GR येईल आणि त्याच्यानंतर त्यांना जो लाभ आहे तो मागील हप्त्यांसहित पुढील हप्ता देखील मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अजून ऑगस्ट महिना पूर्ण आहे, त्यामुळे अपेक्षित आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि जर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं तरच अपात्रपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना तो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याबरोबरच मिळणार आहे. जर कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली नाही तर मात्र अपात्र बहिणींपैकी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना मात्र हप्ते वितरणास विलंब म्हणजेच पुढच्या हप्ते वितरणाच्या वेळेला हे जे उर्वरित हप्ते आहेत आणि त्यानंतर चालू महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आणि याचबरोबर ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी म्हणजे त्यांचं देखील ई-KYC किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम कायमस्वरूपी सुरू राहणार आहे अशी मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली. त्यामुळे जर तुम्ही अपात्र असाल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण का त्यांनी सांगितलं यापुढे जर तुम्ही अपात्र सापडला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे या महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील आहेतच लाडक्या बहिणीच्या पात्र त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. ई-KYC किंवा त्यांची व्हेरिफिकेशन ही कंटिन्यू राहण्याची प्रोसेस आहे, यांना सामोरं जायचं आहे. यातून पात्र ठरल्यानंतर देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि पुढील 5 वर्ष तरी ही योजना बंद होणार नाही अशी माहिती मंत्री जे आहेत मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि लक्षात घ्या की तुर्तास तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटपासंदर्भातला निर्णय झाला नाही आहे आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वितरणासंदर्भात अजून तारीख घोषित झालेली नाही आहे. कारण काही एकंदरीत कागदपत्र पडताळणी ई-व्हेरिफिकेशन अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेता यावेळी ऑगस्टचा जो हप्ता आहे तो उशिरा येण्याची शक्यता सध्या प्रशासनामार्फत वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील किंवा अपात्र लाडक्या बहिणी असतील तर यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.